नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीने प्रियाला अडकवण्यासाठी एक जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे। त्यामध्ये अर्जुनचा जो मित्र आहे अधिराज हा खूप मोठा बिझनेसमन आहे आणि त्याच्या तडाख्यामध्ये प्रिया आता कशी सापडली जाणार आहे। म्हणजे हे खरं तर प्रिया ती तिच्या स्वतःच्या तावडीत अडकणार आहे। तिला वाटणार आहे की हे सगळं जे काही झालेलं आहे ते आपण घडवून आणलेलं आहे किंवा आपण या सगळ्यामध्ये सुखरूप आहोत, पण नाही। यामध्ये अर्जुन सायलीने ज्या पद्धतीने ट्रॅप रचलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये प्रिया अडकणार आहे। प्रिया खोटं बोलत असते आणि अधिराज बरोबर बोलत असते। त्यावेळेस अर्जुन सायलीने त्याच कॅफेमध्ये जाऊन व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही बोलत असतात। अर्जुनने सँडीला फोन केलेला असतो आणि सँडीकडून तो सत्य जाणून घ्यायचा विचार करत असतो। सँडीला तो म्हणतो की काय झालं, मिळाल्या का गोष्टी हाती? तेव्हा सँडी म्हणतो की हो, तिचे 3-4 बॉयफ्रेंड होते, त्यांच्याकडून मी माहिती मिळवलेली आहे आणि त्याचबरोबर आता मी प्रत्यक्षात दोघंजण आहेत, त्यांना भेटून त्यांच्याकडून भरपूर मसाला मिळेल असं मला वाटतंय। तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, मग ते सगळेजण साक्ष द्यायलाही येतील ना, असं सायली विचारते। तेव्हा मात्र सँडी म्हणतो की हो, ऑब्विसली, आणि मी स्वतः असणार आहे, कारण ज्या मुलीने मला उद्ध्वस्त केलं, कसं तरी मी काम शोधून स्वतःसाठी काहीतरी करायचा विचार केला। ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी, मी पूर्ण बर्बाद झालो होतो तिच्यामुळं। आत्ता कुठंतरी मी स्वतःला सावरतोय, या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय। आता मात्र इकडे सायली आणि अर्जुन दोघंही बोलत असतात। सायली म्हणत असते की अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण या प्रियाला या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढावाच लागणार आहे। अर्जुन मात्र सायलीला सांगत असतो की पुढे काय करायचं, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, असं अर्जुन सायलीला विचारत असतो। तेव्हा सायली सुद्धा म्हणत असते की हो बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते माझ्या लक्षात सुद्धा आलेलं आहे, असं म्हणत आता दोघांचंही बोलणं सुरू आहे। सँडी म्हणत असतो की एकदा का सगळ्या गोष्टी माझ्या हाती लागल्या की मी स्वतः येऊन तुम्हाला भेटेल आणि त्या सगळ्या गोष्टी एकत्रित तुमच्याबरोबर डिस्कस करेन। खरं तर सायली मॅडम, अर्जुन सर, आज तुमच्यामुळे ही संधी मला मिळते। त्या प्रियासारख्या मुलीने आपल्या बाबतीत जे काय केलेलं आहे, मी उद्ध्वस्त झालो असतो, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं, पण आज ही संधी मिळते आणि तिला मी त्याची शिक्षा देणार आहे, कारण कितीतरी लोकांना तिने उद्ध्वस्त केलेलं आहे, असं हा सँडी बोलत असतो। आणि त्याचबरोबर सँडीचं हे बोलणं ऐकून इकडे सायली आणि अर्जुनलाही तेवढाच धक्का बसलेला असतो। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया खूप अस्वस्थ असते। अश्विन म्हणतो की काय झालंय नक्की, कशामुळे तू अस्वस्थ झालेली आहे, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र इकडे अश्विनच्या लक्षात येतं की ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत आणि अश्विन ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये आता लक्षात येत असतं की काय झालेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत। तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की मी सानिकाकडे गेले होते ना। तेव्हा मात्र अश्विन म्हणतो अगं तू काहीतरी वेगळं बोलतेस, तू सानिकाकडे नव्हती गेलीस, तू दुसऱ्या सारिकाकडे गेली होती ना, सारिका आजारी होती ना, मग हे सगळं काय बोलतेस तू, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा ती म्हणते अरे मी सारिकाच बोलले ना, मी कुठे सानिका बोलले। कारण प्रियाचं आता असं होऊ लागलेलं आहे की तिनं जे काही बोलत असते, ज्या काही गोष्टी बोलत असते, त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात। कारण प्रिया ज्या पद्धतीने हे सगळं पाहत असते त्यामुळं लक्षात येत असतं की प्रिया काय करते, नक्की कशा पद्धतीने प्रिया विचार करते हे लक्षात आलेलं असतं। आणि प्रिया ज्या पद्धतीने आता खोटं बोलत आहे तेव्हा प्रिया म्हणते नाही रे, काय दिवसभराची दगदग झाली, चिडचिड झाली। प्रिया म्हणते नाही रे, मी काय चोरी केली आहे का, मी काय गुन्हा केलाय का, असं काहीच झालेलं नाही। असं जेव्हा प्रिया बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र अश्विनच्या लक्षात आलेलं असतं की गोष्टी काहीतरी वेगळ्या पद्धतीने चाललेल्या आहेत आणि मग मात्र अश्विन विचार करायला लागतो। अश्विन म्हणतो की नाही, काहीतरी वेगळं घडतंय आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत
आता मात्र अश्विन ज्या पद्धतीने हे सगळं विचार करत आहे तेव्हा त्याच्या लक्षात येऊ लागलेलं आहे की प्रिया ही फसवते. प्रिया का फसवते हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि प्रियाचं फसवण्याचं कारण काय आहे, आता हा विचार इकडे अश्विन करत असतो. आता मात्र अश्विन ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असतो आणि नेमकं त्याच वेळेस इकडे अश्विन जे बोलतोय ते पाहून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे अर्जुन आणि सायली दोघं ठरवत असतात. सायली म्हणत असते की तुमच्या लक्षात येत नाहीये, गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने चाललेल्या आहेत आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहात. तुम्ही असा विचार करा ना, कारण अश्विन भाऊजींना का फरक पडेल? कारण आत्ता अश्विन भाऊजी प्रियावरती किती प्रेम करतायत हे तुमच्या लक्षात आहे ना. मग कशावरून तुम्ही असं म्हणताय की अश्विन भाऊजी आता प्रियाच्या समोर तिचे प्रियाचे बॉयफ्रेंड जरी आले तरी अश्विन भाऊजी प्रियाची बाजू घेणार नाहीयेत, असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे तुझं म्हणणं, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, एका वेळेस एक बॉयफ्रेंड येणं आणि 7-8 बॉयफ्रेंड येणं यात फरक आहे ना. तेव्हा सायली म्हणत असते हो बरोबर आहे, फरक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, पण तुमच्या लक्षात येतंय का काय झालंय ते? कारण गोष्टी ह्या वेगळ्या पद्धतीने चाललेल्या आहेत. कारण प्रिया जी विचार करते ती वेगळ्या पद्धतीने करते. बरोबर आहे ना मी काय म्हणते ती? अहो पण आत्ता जर त्यापेक्षा आत्ताचा जर बॉयफ्रेंड म्हणजे लग्नानंतरचं जर तिचं प्रेम प्रकरण समोर आलं तर तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे तुझं, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, हे सगळं कसं पॉसिबल आहे? कारण आत्ता का ती कोणाच्या मागे लागेल? कारण एवढं सुभेदार किल्लेदार फॅमिली सारखं गडगंज श्रीमंत लोक तिच्या बरोबर आहेत. तेव्हा सायली म्हणते हो बरोबर आहे, एवढी श्रीमंत लोक असली तरीही आत्ता प्रियाला पैसा लागतोय आणि तो पैसा तिच्याकडे नाहीये. जर आत्ता तिच्या आयुष्यात एखादी श्रीमंत व्यक्ती आली तर तिचा फायदाच होणार आहे आणि नक्की ती त्या बाजूने जाईल. हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन म्हणत असतो खरंच? तेव्हा सायली म्हणते की हो, कारण तिला या गोष्टींची सवय आहे आणि आता तिला पैशांची गरज आहे. त्याचबरोबर तिला अश्विन भाऊजी सुद्धा तेवढे पैसे देत नाहीयेत, त्यामुळे नक्कीच आता तिने काहीतरी गोंधळ घालणार आहे आणि ज्यामध्ये तिने स्वतःहून अडकली जाणार आहे, असं इकडे सायली सांगत असते. इकडे प्रियाने एका माणसाला फोन केलेला असतो. ती विचारत असते की सदा महिना आले का, तर सदा महिना काही अजून आलेले नाहीयेत ही गोष्ट लक्षात आलेली असते. मग ती दुसरा माणूस असतो त्याला फोन करून विचारते शांता आलेली आहे का. मग हे सगळे कुठं गायब झालेत हा एकच प्रश्न तिच्या पुढे असतो. तो म्हणतो की अजून तरी शांता इकडे फिरकलेली पण नाहीये, पण जर का ती आली तर नक्कीच मी त्या बाबतीतलं सगळं तुमच्या समोर सांगेल, पण त्यासाठी पैसा लागेल. तेव्हा प्रिया म्हणते बरोबर आहे, पैसा तुम्ही मला पैसा पुरवत राहा, मी तुम्हाला बातम्या पुरवत राहील, असं ती समोरची व्यक्ती सांगते. आणि प्रिया आता तोंडावरती पडते, कारण काहीही झालं तरीही प्रियाकडे मात्र आता पैसा राहिलेला नाहीये. आणि पैसा पैसा ही लोक का पैसा पैसा करतायत हा एकच प्रश्न तिच्या पुढे आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा आता चालू असतं, सगळेजण जमलेले आहेत. प्रियाला आता प्रश्न पडलाय, मला जाऊन पैशाची सोय करायला लागणार आहे, कुणाकडून काही पैसे मिळतात का हे बघावं लागणार आहे. हे सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि प्रिया त्याच पद्धतीने सगळी नाटकं करत असते. आणि प्रिया ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी बोलत आहेत त्या सगळ्या गोष्टी प्रियाला असं वाटत असतं की प्रिया या सगळ्यामध्ये स्वतः अडकत नसून ती दुसऱ्याला अडकवते, पण या सगळ्यामध्ये प्रिया स्वतः अडकत चाललेली असते. प्रियाला माहिती नाहीये की या सगळ्या प्लॅनमध्ये प्रिया स्वतः फसली जाणार आहे. इकडे आता बोलणं सुरू झालेलं आहे. अर्जुन त्याचबरोबर प्रताप सगळेजण तिथं असतात. प्रताप म्हणत असतात की नाही अर्जुन, आत्ता कुठेही तुम्ही बाहेर पडायचं नाही. तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणते की हो बरोबर आहे, कसं आहे माहितीये का, एकदा त्या हल्ल्यातून वाचला, पुन्हा काय माहिती काय होईल, ऑलरेडी तुमचे दुश्मन काय कमी आहेत का बाहेर. अर्जुन आणि सायलीला माहिती असतं. तेव्हा प्रताप प्रियाला ओरडतो, कळतंय का तुला काय बोलतेस तू, तोंडाला येईल ती काय बोलतेस ग तू, काय पण काय बोलू नकोस. आणि असं म्हणत प्रताप तिला ओरडतो. तेव्हा प्रिया म्हणत असते काहीही झालं तरी या दोघांना घरात डांबून ठेवलंच पाहिजे, हा विचार तिचा चाललेला असतो. परंतु प्रियाला माहीतच नाहीये की या सगळ्याचा परिणाम हा तिलाच भोगायला लागणार आहे. कारण काहीही झालं तरीही अर्जुन सायली काही घरात डांबून राहणारे नाहीयेत.
प्रिया म्हणत असते की मी जाते, माझं काम आहे. तेव्हा सायली म्हणते आता बाहेर चाललीच आहे, तुझं म्हणणं पटतंय मला, आम्ही दोघांनी बाहेरही पडायचं नाहीये. तर मी काय सांगते ऐक, वाणसामानाची यादी विमलताई बनवून ठेवली ना काल, ती वाणसामानाची यादी द्या आणि तन्वीला ते काम करायचं आहे, त्यासाठी पिशव्याही आणून द्या. मग प्रियाला त्या पिशव्या दिल्या जातात. सायली सांगते की हे सगळं वाणसामान आहे, ते तुला आणायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते हो आणते ना मी. आणि मग सायली सांगते की व्यवस्थित घेऊन यायचंय सगळं आणि लवकर ये, बाकीची तुझी कामं आहेत ना नंतर कर. तेव्हा कल्पना सुद्धा तेच सांगत असते. आणि मग मात्र प्रियाला सायली एवढं पण म्हणते की मागच्या वेळेसारखी मी नाहीये ह्यावेळेस पिशव्या वागवायला तुझ्यासोबत, त्यामुळं हे सगळं साहित्य तुला नीट आणायचं आहे, एवढं लक्षात असू दे. आता प्रियाची गोची झालेली आहे. इकडे प्रिया म्हणत असते की खरं तर तिला पैशांसाठी बाहेर पडायचं होतं. तिला असं वाटत आहे की सायली अर्जुनला आपण घरात अडकून मोठं काम केलंय, पण यामध्ये मात्र तीच अडकत चाललेली असते. आता मात्र प्रियाची वाट लागायला सुरुवात झालेली असते. प्रियाला असं वाटत असतं की तिनं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या वेगळ्या आहेत आणि आता प्रिया ज्या पद्धतीने हे सगळं करते ते वेगळं आहे. पण यामध्ये प्रिया मात्र स्वतःच अडकत चाललेली असते. प्रियाला माहीतच नाहीये की प्रिया कशात अडकत जाते. इकडे आता सचिन बोलत असतो की अस्मी माझा बेल्ट सापडत नाहीये, माझा बेल्ट दे तेवढा आधी. तेव्हा अस्मिता म्हणते की हो देते. अस्मिता उठते, बेल्ट घ्यायला जाते आणि सचिनने त्याच्याच सुटकेस ठेवलेली असते. ती सुटकेस मात्र प्रिया अस्मिताकडून खाली पडते आणि अस्मिता म्हणू लागते की अरे हे काय, हे एवढे पैसे, म्हणजे साक्षीने दिलेले जे पैसे असतात कामाचे. तेव्हा तो म्हणत असतो की मागे ना तुझं अकाउंट ब्लॉक झालं होतं ना, तेव्हा मी आईबाबांकडून पैसे घेतलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे अस्मिता म्हणत असते कसं शक्य आहे, कारण माझ्याकडून पैसे निघत नव्हते तेव्हा हा एवढा पॅनिक झालेला होता, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता हा सांगतोय की आईबाबांकडून पैसे घेतलेत. याच्या आईबाबांकडे एवढी कॅश नसतेच. इकडे कल्पनाने मात्र आता प्रियाच्या मागे एक हे केलेलं आहे की सारखा तिच्या मागे तगादा लावून ठेवलाय की कुठे आहेस आता, गेलीस का दुकानात, जा लवकर त्या दुकानदाराकडे फोन दे, मला तिथे त्याला काही गोष्टी सांगायच्यात आणि लवकर सामान घेऊन ये, उशीर करू नकोस, असं हे प्रियाच्या मागे सुरू केलेलं असतं. प्रिया मात्र हादरलेली असते. प्रिया म्हणत असते काय हे सगळं, ह्या कल्पीचं काय चाललंय, हा किराणा मिळाला नाही, आज किराणाला उशीर झाला तरी काय उपाशी मारणार आहेत का, हा विचार प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र सायली अर्जुन म्हणत असतात की आई बाबा तुम्ही दोघं जे काय करताय ते आम्हाला पटतंय, आमच्या सांगण्यावरून तुम्ही करता हेही मला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळं सत्य आता समोर येणार आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुमच्याही लक्षात येईल की काय होणार आहे ते. इकडे प्रिया मात्र हादरलेली असते. प्रियाला कळत नसते की काय करायचं. प्रिया गाडी काढते आणि एका बाजूला थांबलेली असते. त्याच वेळी तिचं लक्ष जातं, कारण कल्पनाचा नुकताच फोन आलेला असतो. प्रियाचं लक्ष जातं. इथं अधिराज जो आहे तो ड्रायव्हरला म्हणत असतो की अरे मागेच मी तुला 7 लाख रुपयांची मदत केली, काळजी करू नको, तुझी आई आणि माझी आई काही वेगळ्या नाही आहेत, कारण माझ्यासाठी तुझी आई ही माझी आईच आहे. हे घे 10 लाख रुपये, एवढ्यात होईल ना ऑपरेशन आईचं, काळजी करू नकोस, मी आहे ना सोबत, आणि हे घे, लागले तर मी आहे, आणखी देईल औषध पाण्यासाठी, हे ऑपरेशनसाठी वापर, असं तो सांगत असतो. प्रिया मात्र म्हणते की हे सगळं काय चाललंय आणि हा कोण आहे. तेव्हा तो म्हणत असतो की माझ्याकडे एवढा पैसा आहे, मोजूही शकत नाही एवढा पैसा आहे, पण ते खर्च करणारं कोणीच नाहीये ना माझ्या आयुष्यात, तुला तर माहिती आहे, असं तो सांगतो. आणि त्या माणसाने नोटांची सुटकेस म्हणजे पैशांनी भरलेली सुटकेस गाडीच्या बोनेटवरती उभी केलेली असते, ठेवलेली असते. आणि प्रिया हे सगळं पाहते तेव्हा तिचे डोळे फिरू लागतात. तिला डोक्यात एकच विचार येतो की नाही, आपल्याला पैशांची गरज आहे, अश्विन आता आपल्याला पैसे देत नाहीये, तर आपल्याला पैसे मिळवण्यासाठी हा मार्ग वापरावा लागणार आहे. त्यामुळं प्रियाने जो विचार केलेला असतो, प्रियाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता सध्या मला हा पैसा महत्त्वाचा आहे आणि तो पैसा मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे सगळं प्रियाने ठरवलंय, पण प्रियाला माहीत नाहीये अर्जुनने हा तिच्यासाठी रचलेला ट्रॅप आहे. त्यानंतर प्रिया आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे किती मूर्खपणा आहे बघा. प्रिया गळ्यातलं मंगळसूत्र काढते. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही म्हणत असतात की खरंच आज जाणं गरजेचं आहे, आम्ही दोघंही जातो, तुम्हाला अपडेट देत राहतो. कल्पना म्हणत असते की हे बघ सायली, मला ना तुमच्या दोघांची खूप काळजी वाटते. तेव्हा प्रताप म्हणत असतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का, आजपर्यंत प्रियाने जो काही त्रास दिलेला आहे त्या सगळ्याचा
बदला घ्यायला मिळतोय याचा आनंद तर होतोय, पण आता तुमच्या दोघांचीही तेवढीच काळजी वाटत आहे, कारण तुम्ही दोघं कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाही आहेत ना. आणि सायली म्हणत असते, काळजी करू नका आई, मी तुमचा फोन उचलेल आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस अपडेट देईल. महत्त्वाचं काम आहे, हे काम झालं की मग झालं, असं इकडे ह्या दोघांनीही विचार केलेला असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की प्रियाला असं वाटत आहे की तिनं बाहेर जाऊन आम्हाला घरात थांबून खूप मोठं काम केलेलं आहे, पण हा तर आमच्याच प्लॅनचा एक भाग आहे. इकडे प्रिया आणि अधिराज दोघंही आता कॅफेमध्ये आहेत. तो म्हणत असतो, म्हणजे घरी कोण असतं? प्रिया सांगते, मागच्या वर्षीच बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला. सगळं खोटं चाललेलं असतं, घरात कमवणारं कोणी नाहीये, मी एकटीच आहे, मला खूप गरज आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. हे सगळं प्रिया बोलत असते आणि अर्जुन आणि सायली सुद्धा त्या कॅफेमध्ये पोचलेले आहेत आणि अर्जुनने कॅप घातलेली आहे ओळखू येऊ नये म्हणून, आणि तो व्हिडिओ अर्जुन त्याच्या मोबाईलमध्ये बनवत असतो. यामध्ये प्रिया चांगलीच अडकलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.